मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला वर्ग 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेविषयी जाणून घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला माहितच आहे की आजची आपण जर तारीख बघितली तर आजची तारीख आहे 16 नोव्हेंबर आणि साधारणतः 1 जानेवारी पासून ते 5 जानेवारी, 1 जानेवारी ते 5 जानेवारी या दरम्यान तो 12वीच्या ज्या काही प्रॅक्टिकलच्या परीक्षा आहेत त्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सुरू होतात आणि काही विषयाला इंटरनल मार्क्स असतात. त्या इंटरनल मार्क्सच्या तोंडी परीक्षा असतात. त्या तोंडी परीक्षा सुद्धा त्या कालावधीमध्ये सुरू होतात. मग अशा वेळेस आता आपली थोडी जबाबदारी, जे काही वर्ग 12वीला विद्यार्थी आहेत ज्यांना HSC बोर्डाची परीक्षा द्यायची आहे आणि या HSC बोर्डाच्या परीक्षेसोबतच आपण सीईटीची परीक्षा सुद्धा देतोय. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचंय किंवा काही विद्यार्थी फार्मसीला जातात, काही ऍग्रिकल्चरला जातात, अशा वेगवेगळ्या सीईटी असतात. त्या सीईटीच्या परीक्षा सुद्धा आपल्याला द्यायच्या आहेत, ज्यामध्ये मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स असतात. आणि काही विद्यार्थी असे आहेत ते विद्यार्थी नीटची परीक्षा सुद्धा देतात. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जायचं असते, MBBS, BDS, BAMS, हे जे वेगवेगळे कोर्स आहेत, याला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांना नीटची परीक्षा द्यावी लागते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. कारण मी बघितलेलं आहे की बरेचसे जे वर्ग 12वी, 11वी आणि 12वी मध्ये जे काही विद्यार्थी असतात ते 11वी पासूनच या फक्त मल्टिपल चॉईसच्या क्वेश्चनच्या मागे लागतात. आणि जे काही बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही लघुत्तरी प्रश्न असतात, शॉर्ट आन्सर म्हणतो आपण त्याला, काही दीर्घोत्तरी क्वेश्चन असतात ज्याला आपण लॉंग आन्सर असं म्हणतो, आणि तिथं आपल्याला रायटिंग करावं लागतं. आणि आपण फक्त मल्टिपल चॉईसची जी काही शॉर्टकट्स प्रॅक्टिस करतो, त्यामुळे आपल्याला पेपर जो बोर्डाचा आहे तो लिहिण्यासाठी जड जातो. मग अशा वेळेस असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आतापासनं, म्हणजे आता या नोव्हेंबर पासनं, कारण नोव्हेंबर अर्धा गेलेला आहे, अर्धा नोव्हेंबर राहिलेला आहे, कारण 16 तारीख आहे आजची, त्यानंतर डिसेंबर, म्हणजे तुमच्याकडे साधारणतः आपण जर समजा 22-23 फेब्रुवारी पासून जर बोर्डाची परीक्षा पकडली तर एक साधारणतः 2 सव्वा 2 महिने आपल्याकडे आता बाकी आहेत. आणि या 2 सव्वा 2 महिन्यामध्ये आपल्याला या वर्ग 12वीच्या परीक्षेची जी काही तयारी आहे ती तयारी कशा प्रकारे करायची ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता वर्ग 12वी मध्ये वेगवेगळे विषय आहेत. जसे जर सायन्स घेतलं तर 4 आणि 2 6 2 लँग्वेज असतात, आणि 4 जर समजा आपण जनरल सायन्स घेतलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असते. आणि मी बघितलंय की सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांना मॅथमॅटिक्सचा फार कंटाळा येतो, आणि त्यांचं असं थोडस कसा शिक्का त्यांनी लावलेला आहे की मॅथमॅटिक्स हे समजण्यासाठी कठीण आहे, तो विषय समजत नाही, आणि त्यामुळे त्या विषयाकडे बरेचसे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. आणि मग अशा वेळेस काय होते की आपण फक्त मेडिकलच्याच भरोशावर असल्यामुळे आणि नीटच्या परीक्षेमध्ये आपल्याला जर चांगले गुण मिळालेले नाही तर मग आपल्याला मेडिकलला ते ऍडमिशन मिळतच नाही. परंतु आपण मॅथमॅटिक्स कडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला इंजिनिअरिंगला सुद्धा चांगल्या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळणं थोडस कठीण जाते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे की जे विद्यार्थी जनरल सायन्स घेतात, माझं तर वैयक्तिक मत आहे की थोडस जनरल सायन्सच विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे, कारण मॅथमॅटिक्स ज्या विद्यार्थ्यांचं चांगलं आहे त्यांना फिजिक्स हा जो आहे, फिजिक्सचे जे 2 भाग आहेत, फिजिक्स पार्ट फर्स्ट आणि फिजिक्स पार्ट सेकंड, P1 आणि P2 असं म्हणतो आपण त्यांना. आणि तिकडे जर बघितलं आपण तर केमिस्ट्रीमध्ये C1 म्हणजे केमिस्ट्रीचा पार्ट फर्स्ट, ज्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री येते,
या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा बराचसा जो भाग आहे तो गणिताचाच आहे, ज्यामध्ये इंटिग्रेशन्स येते, डेरिव्हेटिव्ह पण येते. आणि फिजिक्स मध्ये P1 मध्ये सुद्धा तसंच आहे, इंटिग्रेशन्स पण येते आणि डेरिव्हेटिव्ह सुद्धा तिथे येतो. मग अशा वेळेस जे विद्यार्थी मॅथमॅटिक्स सोडून देतात त्या विद्यार्थ्यांना थोडीशी इथं समस्या निर्माण होते. त्यांना फिजिक्स आणि म्हणजे फिजिक्सचं P1 आणि केमिस्ट्रीचं C1 समजण्यास जड जातो, असं माझं वैयक्तिक मत आहे. मग आता हा जो मॅथमॅटिक्स विषय आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता आपण मॅथमॅटिक्स, कारण माझा विषय मॅथमॅटिक्स आहे, त्यामुळे मी मॅथमॅटिक्स बाबतीत जास्त बोलणार आहे की मॅथमॅटिक्सचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे, यावर मला आपल्याशी आता बोलायचं आहे मित्र. जर आपल्याला मॅथमॅटिक्सचा पेपर मध्ये, हा मॅथमॅटिक्स विषय असा आहे की याच्यामध्ये जर मिळाले तर भरपूर मार्क्स मिळतात, आणि जर समजा आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर याच्यामध्ये मार्क्सच मिळत नाहीत. त्याचं कारण एक आहे मित्र की मॅथमॅटिक्स मध्ये जसे काही बाकीच्या विषयामध्ये आपल्याला जे काही मनाचं लिहिता येते त्याच्यामध्ये असं फार काही आपल्या मनाने त्याच्यामध्ये लिहिता येत नाही. त्याच्यामधल्या ज्या काही स्टेप्स असतील, त्याच्या ज्या मेथड्स असतील, त्या मेथडनीच ते जे प्रॉब्लेम्स आहेत, ते जे थेरम आहेत, ते आपल्याला प्रूव्ह करावे लागतात. तिथं आपल्या मनाची मेथड चालत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल देतोय मी, समजा एखादा प्रॉब्लेम आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू डीएक्स. मग आता हे प्रॉब्लेम तुम्हाला पेपरमध्ये आलेला आहे, याला तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू डीएक्स एवढंच तिथं दिलेलं आहे. आता हे प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुम्हाला एक जजमेंट घ्यावा लागतो की हे जे प्रॉब्लेम आहे सुरुवातीला हे कोणत्या चॅप्टर मधलं. तर इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू डीएक्स इनडेफिनाइट इंटिग्रेशन मधलं प्रॉब्लेम आहे नंबर 1. नंबर 2, आता या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला दुसरा प्रश्न तिथे विचारावा लागतो तुमच्या मनाला, की आता हे प्रॉब्लेम जर मला सॉल्व्ह करायचं असेल तर मी याला कोणत्या मेथड मध्ये बसू, कोणत्या मेथड इथं लागणार आहे. ज्या काही इंडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये मेथड आहेत, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आहे, सबस्टिट्यूशन मेथड आहे, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स आहे, इंटिग्रेशन ऑफ द टाइप्स dx अपॉन e प्लस b cos x आहे. अशा वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत, त्या मेथड पैकी याला कुठल्या मेथड मध्ये बसेल. तर आपल्याला असं दिसेल की इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू डीएक्स याला जर आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स न सॉल्व्ह केलं तर हे फार लवकर सॉल्व्ह. म्हणजे इंटिग्रेशन लॉग एक्स इंटू डीएक्स याला प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. त्याला लिहिता येईल इंटिग्रेशन 1 इंटू लॉग एक्स इंटू डीएक्स. मग त्याच्यामध्ये LIATE रूल लावावा लागेल. तर लॉगरिथमिक फंक्शनला आपण फर्स्ट फंक्शन घेऊ, 1 आहे, ते अल्जेब्रिक फंक्शन्स आहे म्हणून त्याला आपण सेकंड फंक्शन्स घेणार आहे. आणि त्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्टचा जो काही रूल्स आहे, फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, याला आम्ही यूज करून त्याच्यानंतरच या प्रॉब्लेमचं मित्र सोल्युशन निघणार आहे. अन्यथा त्याचं सोल्युशन निघत नाही. म्हणून आपल्याला इथं ही जी बोर्डाच्या पुस्तकामध्ये ज्या काही मेथड्स दिलेल्या आहेत, त्या मेथड्स आपल्याला चांगल्या समजून घ्याव्या लागतील, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणखी मी बघितलं बरेचसे विद्यार्थी जेव्हा माझ्यासोबत मॅथमॅटिक्स विषयाविषयी चर्चा करतात तेव्हा ते म्हणतात, सर हे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. बघा, आता फॉर्म्युलेच्या बाबतीत तुम्ही जर सायन्स घेतलं असेल तर फॉर्म्युले तुम्हाला मॅथ्स मध्ये आहेत, तुम्हाला फिजिक्स मध्ये आहेत, तुम्हाला केमिस्ट्री मध्येही फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला डोक्यात तर बसवावंच लागतात, कारण त्याचा स्टडी आपल्याला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी करावाच लागतो. म्हणून मी काय केलंय बघा, माझ्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी मी असं एक की पॉइंट बनवलेला आहे. मॅथमॅटिक्स की पॉइंट आहे. त्याच्या मागून ट्रिग्नोमेट्रीचा टेबल सुद्धा दिलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्व मॅथमॅटिक्सच्या ज्या काही की आहेत त्या की मी अशा कलेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास मॅथमॅटिक्सच्या ज्या काही की असतात, ज्याला आपण फॉर्म्युला असं म्हणतोय, त्याला मी की असं म्हणतो आहे, त्या की मी याच्यामध्ये पूर्ण कलेक्ट केलेल्या आहेत. याला याची पॉकेट डायरी बनवलेली आहे. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना काय सांगतो की ही पॉकेट डायरी जी आहे, ही पॉकेट डायरी बेटा तू खिशामध्ये ठेव तुझ्या. आणि जेव्हाही मी तुला काही म्हणजे शिकवत असताना जिथं मला जो काही फॉर्म्युला लागेल, तो जर तुला आठवत नसेल तर ही पॉकेट डायरी उघडायची आणि याला पाहून सांगायचं, असं मी त्याला म्हणतो. मी त्याला पाहून त्याला म्हणतो, धुंड
कुठे याच्यामध्ये आहे तिथे तुला सापडतो तो, आणि त्याला वाच आणि वाचून मला सांग हा फॉर्म्युला. म्हणजे तेवढ्याने त्याचं रिडिंग होते त्या विद्यार्थ्यासाठी, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे जे की आहेत त्या की जर तुम्ही वारंवार वाचल्या तरच ह्या तुमच्या लक्षामध्ये राहतात. किंवा ह्या ज्या मॅथमॅटिक्सच्या की आहेत ज्याला आपण फॉर्म्युले म्हणतो, याला सेंच्युरी पेपरवर आपल्याला लिहावं लागतो स्केच पेननी. आणि एका भिंतीला आपलं जे काही समजा स्टडी रूम आहे त्याच्यामध्ये एका भिंतीला त्या सेंच्युरी पेपर तो चिटकावा लागतो आणि त्याला वारंवार वाचावं लागतो. म्हणजे जर समजा आता तुम्ही जेवण करायला बसले तर तुम्ही तो जो सेंच्युरी पेपरचा चार्ट आहे त्याच्या समोर तुम्ही जेवण करायला बसायचं, एक घास घ्यायचा, एक फॉर्म्युला वाचायचा, इतकं सिंपल याला लक्षात ठेवतं. हे मॅथमॅटिक्सच्या बाबतीत आहे, याच तुम्ही फिजिक्सच्या बाबतीत करू शकता, केमिस्ट्री बाबतीत करू शकता. कारण जे काही तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शनसाठी काही जनरल फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या की अशा कलेक्ट कराव्याच लागतात. त्याच्याशिवाय हे मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री विद्यार्थ्याला येत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून गणिताचा अभ्यास जर तुम्हाला चांगला करायचा असेल तर ह्या की माहित असणं आवश्यक आहे. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले माहित पाहिजे तुम्हाला. इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू dx इज इक्वल्स टू लॉग एक्स प्लस सी, अशा टाईपचे जे काही फॉर्म्युले असतात ते आपल्याला माहित पाहिजे. डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे. ddx ऑफ tan x असेल तर x बाय x आहे, ddx ऑफ x असेल तर 1 आहे. हे सगळ्या जे काही फॉर्म्युले असतील किंवा एखाद्या ठिकाणी लिमिट मध्ये येते, लिमिट मध्ये लिमिट थिटा टेंड्स टू 0 sin थिटा अपॉन थिटा इज इक्वल्स टू 1 येते. किंवा काही एक्सपान्शनचे फॉर्म्युले आहेत, ए प्लस बी होल स्क्वेअर. आता बदलत आपण 8 मध्ये झालेला फॉर्म्युला आहे एक्सपान्शनचा, पण त्याचा यूज आपल्याला 12th मध्ये होते. म्हणून याच्यामध्ये मी एक्सपान्शनचे फॉर्म्युले अगोदर दिलेले आहेत. ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. तिथून मी त्याला स्टार्ट केलेला आहे मित्र. म्हणजे मी 8वी पासून तर 12वी पर्यंतचे फॉर्म्युले याच्यामध्ये पूर्ण कलेक्ट केले. आणि ही की म्हणजे हा जो पॉकेट डायरी म्हणतो आपण मॅथमॅटिक्सची, ही इतकी महत्वाची आहे की हे जर तुम्ही पुढे इंजिनिअरिंगला गेले तर M1 M2 M3 या तिन्ही याच्यामध्ये याचा यूज होतो. आणि किती छोटीची आहे, मी तो म्हणतो 11वी मध्ये जर एवढी की विद्यार्थ्यांनी जर केली ना तर त्याला मॅथमॅटिक्सचं टेन्शन नाही, त्यासोबत त्याला फिजिक्सचं टेन्शन नाही, त्यासोबत त्याला केमिस्ट्री 1चं सुद्धा टेन्शन नाही. बऱ्याचशे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात, लॉगरिथमचे रूल आहेत, log m by n, log m minus log n, log m to the power n, n log m, log x base y, log x upon log y, log 1 is equals to 0, log e is equals to 1. हे जे छोटे छोटे जे काही केएस मॅथमॅटिक्स मध्ये प्रत्येक चॅप्टरच्या मागे दिलेल्या असतात त्या मी याच्यामध्ये कलेक्ट केल्याने माझ्या विद्यार्थ्यांना मी मित्र हो दिलेल्या आहेत. असं जर तुम्ही जर समजा कलेक्शन केलं आणि याला जर वारंवार वाचून याला जर तुमच्या डोक्यामध्ये ठेवलं तर हे जे फॉर्म्युले आहेत तुम्ही हे आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. हा माझा अनुभव आहे आणि हे मी तुम्हाला अनुभवामधून सांगतो मित्र, हे आपण लक्षात घ्या. म्हणून वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून हे लक्षात ठेवायला पाहिजे की जे जे फॉर्म्युले आहेत, जे काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत त्याचा आम्हाला कलेक्शन केल्याशिवाय मित्र पर्याय नाही. ते कलेक्शन आपल्याला कुठल्याही कंडिशन्स मध्ये करावंच लागणार आणि ते कलेक्शन करून त्याचं जेव्हा आम्हाला फुरसत मिळते. तर ही पॉकेट डायरी आहे, काही विद्यार्थी गरीब असतात, मग अशा विद्यार्थी काय करतात, ते विद्यार्थी बसने अपडाऊन करतात, पास काढतात बसची, त्यांच्या कॉलेजमध्ये अपडाऊन करतात. मग अशा विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं की बसमध्ये तुला वेळ आहे ना, मग बसमध्ये जेव्हा वेळ आहे तेव्हा कोणासोबत काही खोडकरपणा केल्यापेक्षा ही पॉकेट डायरी काढायची आणि बसमध्ये आपली वाचत बसायची. हे जर तुम्ही नेहमी नेहमी वाचलं तर ही विसरत नाही. कारण मनुष्याचा स्वभावच कसा आहे, आपल्या ब्रेन मध्ये अशी सिस्टीम आहे की ज्या व्यक्तीला आपण नेहमी नेहमी पाहतो त्याला आपण विसरत नाही. याचं एक चांगलं उदाहरण असं आहे, समजा तुमच्या घरी जर एखादे पाहुणे आले आणि त्यांनी म्हटलं अरे बेटा तू मला ओळखलं नाही का, तर आपण म्हणतो जर ते आपल्या घरी आले असतील तर आपण म्हणतो त्यांना ओळखलं, कारण त्यांना अगोदर आपण पाहिलेलं असते. पण ते जर नवीन दूरचे कोणी पाहुणे असतील आणि त्यांना आपण कधीच पाहिलं नाही तर आपण नाही म्हणतो. मग ते म्हणतात का बरं तू ओळखलं नाही, तर आपण म्हणतो मी तुम्हाला कधी पाहिलंच नाही, मी तुम्हाला ओळखलं कसं. तसंच हे आहे मित्र, त्याला नेहमी नेहमी बघा, म्हणजे याला नेहमी नेहमी वाचा. नेहमी नेहमी जर तुम्ही याला वाचलं तर हे तुमच्या स्मरणात 100% राहते, आपण लक्षात घ्या. म्हणून गणिताचा अभ्यास करत असताना त्याचे ज्या की पॉइंट्स आहेत त्या की पॉइंट्स तुम्हाला, जे काही त्याचे फॉर्म्युले आहेत त्याला मी इन शॉर्ट की पॉइंट्स असं म्हणतोय, त्या तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये यूज होतात. त्या तुम्हाला
सीईटीच्या परीक्षेमध्ये जे काही मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे शॉर्टकट मेथडसाठी सुद्धा त्याचा यूज तुम्हाला होतो. आणि तुम्हाला तुमचं काही जेडब्ल्यूची परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा या कीचा यूज आहे. त्याच्याशिवाय तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यासोबतच आपल्याला जे काही बोर्डाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्याचे थेरम आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. म्हणजे आता स्ट्रेट लाईन आहे, दोन थेरम आहे, दोन पैकी मित्र एक थेरम असतो. एक थेरम असा आहे, शो दॅट एव्हरी होमोजिनियस इक्वेशन्स ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड बाय रिप्रेझेंटेटिव्ह पेअर ऑफ लाईन पास इन टू द ओरिजिन, असा एक थेरम आहे. 4 मार्कासाठी बरेचदा थेरम पेपर मध्ये येतो. किंवा इफ थीटा इज द एक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax square plus 2hxy plus by square equals to 0, then prove that tan theta is equals to mod 2 under root h square minus ab upon a plus b. अशा प्रकारचे जे काही थेरम्स असतात त्याचे प्रूफ सुद्धा तुम्हाला स्वतःला लिहून बघावे लागतात. एकदा त्याचा प्रूफ आपण समजून घ्यायचं, समजून घेतल्यानंतर स्वतः रायटिंग करा. एकदा का तुम्ही जर समजा त्याचं अंडरस्टँडिंग करून तुम्ही जर रायटिंग केलं तर तुम्ही आयुष्यात कधी त्याचं प्रूफ दिसत नाही. आणि तेच तुम्ही जर त्याचं रीडिंग केलं तर तुम्हाला ते पेपरच्या वेळेस आठवत नाही, हे आपण लक्षात घ्यायचं. हाच नियम तुम्हाला फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी लावायचा आहे. हाच नियम तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री मधले जे काही एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यासाठी लावायचा आहे. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फिजिक्स मध्ये सुद्धा भरपूर आहेत, त्यासाठी सुद्धा आपल्याला याच नियमाचा वापर करावा लागतो. कारण काय, एकदा समजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याचं आपण रीडिंग करायचं. हाऊ टू प्रिपेअर क्लास 12 स्टँडर्ड मॅथमॅटिक्स याच्यावर आपला आता फोकस आहे. त्याच्यासोबतच फिजिक्स कसं प्रिपेअर करायचं आणि कसं लक्षात ठेवायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा, हाऊ टू स्टडी, कशा प्रकारे आम्ही त्याचा स्टडी करायचा जेणेकरून ते आमच्या लक्षात राहील. आणि मित्र, हार्ड वर्क करावंच लागते. हार्ड वर्कला याच्यामध्ये पर्याय नाही. कितीही कोचिंग क्लासेसला तुम्ही फिरला तरीही त्याचा फारसा असा फायदा होत नाही. स्वतःच प्रिपरेशन सगळ्यात महत्वाचं आहे. अन्यथा आपल्या पदरी मित्र निराशा पडते. आणि काय होतं, आजकाल एका एका विद्यार्थ्यावर पालकांचा भरपूर पैसा खर्च होतो. आणि एकदा का आपल्याला मार्क्स कमी मिळाले तर मग घरूनही सुद्धा आपल्याला थोडस आपले जे पालक आहेत ते आपल्यावर नर्वस होतात. तेव्हा तेव्हा ते बोलतात सुद्धा की आमचे एवढे पैसे गेले, तू केलं काय. त्यामुळे आपण आतापासूनच बोर्डाच्या कडे सुद्धा लक्ष द्या. बोर्डाच्या आता परीक्षा जवळ आली आहे त्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि ते लक्ष देत असताना तुम्ही तो जो अभ्यास आहे तो रायटिंग मध्ये करा, असं मला तुम्हाला सजेशन्स राहील. तर आज आपण बघितलेलं आहे की आम्ही गणित विषयाचा, फिजिक्स विषयाचा, केमिस्ट्री विषयाचा अभ्यास कशा प्रकारे करायचा. या पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला याचे पेपर सुद्धा कशा प्रकारे सेट होतात, कुठल्या युनिटला किती मार्क्स आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. जेणेकरून आपल्याला कुठल्या युनिटला जास्त वेटेज द्यायचं आहे, म्हणजे लक्ष द्यायचं आहे त्या, म्हणजे ज्याच्यावर समजा जे काही मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे ते कुठल्या कुठल्या युनिटला कशा कशा प्रकारे आहे त्याकडे सुद्धा आपल्याला फोकस करावं लागणार आहे. आणि ते बघितल्यानंतर आपल्याला त्या दृष्टिकोनातून त्या त्या चॅप्टरचं प्रिपरेशन करायचं आहे हे आपण लक्षात घेऊ. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी आज एवढंच एक आपल्यासाठी एक मार्गदर्शन पण दोन शब्द आणलेले आहेत ते की 12वीची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयाचा स्टडी आम्ही कशा प्रकारे करायचा जेणेकरून आम्हाला भरभरून मार्क्स मिळतील, हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे मी केव्हा केव्हा काय करतो तर मला जसा वेळ मिळते तसा एखाद्या वेळेस मी काय करतो, एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन टाकतो. ते सोल्युशन जर तुम्ही एक दोन वेळा बघितले त्याचे व्हिडिओ तर तुम्हाला कुठंच जायचं काम नाही. बाकीचे एक्झरसाइज मधले प्रॉब्लेम तुम्ही त्याच मेथडनं सॉल्व्ह करू शकता. पण तुम्हाला थोडस ट्राय अगेन अँड अगेन त्याच्यामध्ये तुम्हाला वर्क केल्याशिवाय पर्याय नाही. तर ठीक आहे, आता मी इथं आजच्या या व्हिडिओमध्ये इथं मी थांबतोय. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.